नमस्कार. आज 18 एप्रिल आणि उद्या 19 एप्रिलपासून पावसाचा नवीन स्पेल असणार आहे. आज 18 एप्रिल रोजी कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट आहे. त्यासोबत हा पाऊस काही लवकर थांबणार नाही आणि मे महिन्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. अशा प्रकारची आपण एकंदरीत माहिती बघूया. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज आपण 18 एप्रिल रोजी मान्सून 2024 मधील पावसाच्या तारखा देणार होतो. जसं की आपण 29 नोव्हेंबरला मान्सून दिला. त्यानंतर आपण सांगितलं होतं की 21-22 आपण हा संपूर्ण मान्सून हंगाम एप्रिल, मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये देत असतो आणि त्यानंतर 2023 या मान्सूनमध्ये आपण पावसाच्या मान्सूनसहित तारखा दिल्या आणि आता 2024 मध्ये देखील मान्सून दिलेला आहे. आपण तारखा देऊ. परंतु आज माझी काहीशी तब्येत खराब असल्यामुळं व्हायरल इन्फेक्शन आहे. पुढील 2-3 दिवसामध्ये क्लिअर झाल्यानंतर नक्की तुमच्यापर्यंत मान्सूनच्या तारखा आपण देऊ. कालचा पाऊस जर आपण बघितला तर मराठवाड्याच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्रामधच्या दक्षिण विभागामध्ये खास करून जोरदार पावसासह चांगल्यापैकी जोरदार गारपीट देखील या ठिकाणी झालेली आहे. हलक्या पावसाच्या देखील उत्तरेकडे काहीशा नोंदी आहेत. त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण बघितली तर काल आपण पावसाचा जो अंदाज दिलेला होता, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत गडगडाटी पावसाचे ढग आहेत. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर परभणी, हिंगोली, बीड आणि अहमदनगरचा पश्चिम विभाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपण काल पावसाचा अंदाज दिलेला नव्हता, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये थोड्याफार भागासाठी हलका पाऊस किंवा हलके थेंब देतील अशा प्रकारची शक्यता आणि ती शक्यता देखील खूपच कमी आहे. परंतु तरी देखील आपण लक्ष ठेवा. आपलं पीक झाकण्यासारखं असेल. पाऊस जर झाला तर खूप मोठ्या पावसाची या ठिकाणी अंदाज नाही. आपण लक्ष असू द्या. त्यानंतर महत्त्वाचे जे आज अंदाज असेल तर काहीसं नांदेड, त्यासोबत लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी गारपीट होऊ शकते. अशा प्रकारची या ठिकाणी वातावरण अनुकूल आहे आणि ज्यामध्ये खास करून सातारा आणि त्यासोबतच बीड, अहमदनगरमध्ये शक्यता बनू शकते. अशा प्रकारची प्रामुख्याने अंदाज आहे. धाराशिव आणि सोलापूरच्या पूर्व विभागामध्ये देखील वातावरण तीव्र असेल. आजचा जर आपण हवामान विभागाचा इशारा बघितला तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर महत्त्वाचे इशारे हिंगोली, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, त्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी जे आहेत विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. तर रत्नागिरीमध्ये जे आहेत तर उकाडा आणि गरम वातावरण राहण्याचा आणि हलका गडगडाट होण्याचा किंवा गडगडाट होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. यासोबतच जळगावमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट. तर नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी वातावरण गरम आणि त्यानंतर उकाडा राहण्याचा आणि हलका गडगडाट होण्याचा येलो अलर्ट आहे. तर पालघर, मुंबई आणि ठाणे त्यासोबत रायगड या ठिकाणी देखील वातावरण गरम आणि उकाडा राहण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर 19 तारखेचा आपण जर इशारा बघितला तर नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि त्यासोबत गडचिरोली या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. तर ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. तर हलका गडगडाट होण्यासाठी पालघर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी अंदाज आहे आणि रत्नागिरी त्यासोबत रायगड या ठिकाणी जे आहे उकाडा आणि जे रात्र असेल तर ती दिवसा वातावरण गरम आणि रात्री उकाडा राहण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर 20 आणि 21 तारखेला जर आपण बघितलं तर जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. तर जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, अहमदनगर त्यानंतर सोलापूर या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज. 21 एप्रिलचं जर आपण बघितलं तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. यानंतर परभणी, हिंगोली, बीड, जालना, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सांगली या जिल्ह्यांना हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जर 22 एप्रिलचा अंदाज आपण बघितला तर अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट. तर नांदेड, लातूर, सांगली, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे
अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे. आणि आता आपण बघूया आपला हवामान अंदाज, ज्यामध्ये पुढील 19 तारखेपासून जो पाऊस होईल या संदर्भाची माहिती. तर जो प्रामुख्याने पाऊस असेल तर आपल्याला तो दक्षिणेकडे बघायला मिळणार आहे. विदर्भाचा देखील दक्षिणेकडील विभाग काहीसा वर्धा, त्यासोबत वाशिम, हिंगोली, बीड इथपर्यंत अशा प्रकारचा येऊ शकतो. परंतु तरी देखील जे पाऊस असेल तर 19, 20 आणि 21 पासूनची तीव्रता वाढेल. तर यामध्ये 19 तारखेला देखील आपल्याला जो पाऊस असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जो पाऊस असेल तर मराठवाडा आणि दक्षिणेकडे देखील बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. बाकी ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर अशा प्रकारचा उद्यासाठी पाऊस होऊ शकतो. परंतु 20 तारखेला देखील अशाच प्रकारची स्थिती राहणार आहे, की जवळपास अचानक वातावरण कुठेतरी तयार होईल. परंतु 21 तारखेपासून जे असेल तर खास करून मराठवाडा आणि पश्चिमेकडील विदर्भ, त्यासोबत उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर आणि दक्षिणेकडे देखील सोलापूर, सांगली या संपूर्ण ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्यासाठी या ठिकाणी वातावरण 21 तारखेपासून वातावरण या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये खराब राहील. त्यानंतर 21 तारखेपासून विदर्भामध्ये देखील पावसाची तीव्रता वाढणारच आहे. आणि पश्चिमेकडे या ठिकाणी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये घाटापासून पाठीमागे कमी असू शकते. काहीशी पूर्वेकडे स्थानिक वातावरणातील पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती राहील. आणि जसं वातावरण 23-24 नंतर जाईल तेव्हा तसं वातावरण हे विदर्भाकडे पूर्वेकडे सरकेल. आणि पश्चिम विदर्भ, त्यासोबत मराठवाडा आणि दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी आपल्याला 24 तारखेनंतर पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि हे वातावरण जवळपास या महिन्याच्या शेवटीपर्यंत जाईल आणि पुन्हा उन्हाचा चटका वाढेल. त्यासोबत पश्चिमेकडे जे असेल 25 तारखेपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका वाढेल. आणि मे महिन्यामध्ये जे आहे तर 2 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये ढगाळलेलं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल. आणि 5-6 तारखेनंतर जास्ती शक्यता 6 तारखेनंतर आहे, की 6 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये जे आहे तर जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून याचा आपल्याला प्रभाव आणि दक्षिणेकडे जो पूर्व विदर्भ आहे या ठिकाणी जाणवणार आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि तो पाऊस जो होईल तर या ठिकाणी नुकसान कमी आहे, परंतु फायदा होईल, कारण की मागील वर्षी पाऊस कमी झाला आणि उष्णतेच्या ज्या झळा आहेत तर त्या तीव्र आता सोसाव्या लागत आहेत. पाण्याची टंचाई आहे, पिकांचं देखील जगणं मुश्किल आहे. तर या ठिकाणी उष्णता देखील कमी होईल आणि जे पिकं आहेत उन्हाळ्यातील यांना देखील या ठिकाणी सपोर्ट मिळणार आहे. तर जे मे महिन्यातील पावसा संदर्भाची माहिती असेल तर ती आपण आता तुम्हाला पूर्वकल्पना मिळालेली आहे. याची डिटेल माहिती आपण मान्सूनच्या तारखा दिल्यानंतर एखाद्या दिवशी देऊ. आपण मे महिन्याच्या शेवटी देऊ, किंवा आपलं एप्रिल महिन्याच्या शेवटी देऊ, किंवा मे महिन्याच्या सुरुवातीच्या 1-2 तारखामध्ये दिली जाईल. तर सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.